रिंबटचा बाबा गॅरी सगळ्यांवर पडेल भारी रिंबटचा रोजची शादी मयुरी सोबतच होऊ दे रिंबटचा शादीची तारीख आजच फिक्स होऊ दे रिंबटचा ताई 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 लवकर ये ताई ताई बाबा आलेत ताई ताई बाबा आलेत परत ताई लवकर ये बाबा कुठे तू बाबा बाबा आले कुठे आले बाबा 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 आले म्हणजे मी ड्युटी पण आले असतील ना आपण ठीक आहे ओके दिसतोय ना ताई ताई अगं ह्याच्या अंगात आलेत बाबा बाबा ताई अगं मी इकडे आले ना तेव्हा मगाशी हा काहीतरी त्या बाबांसारखंच ओम ह्रीम भट स्वाहा करत होता नाही मम्मा आपणच आहे आपण तर आपली किस्मत आजमावत होतो हसू नको तुझ्या जिंजा उपते असू नको मग काय करू किती घाबरली मम्मा काय लावलंय तू तुझ्या कपाळावर हे टॅल्कम पावडर आहे मम्मा मम्मा बघ नाही कसं करते मला का त्रास देतोय मम्मा आपण काय बोलतो ही बाबागिरी जर आपल्याला जमली तर आपण काय रॉकस्टार बनू ना म्हणजे बाहेरून बाबा आणायची गरजच नाही बाबा गॅरी सगळ्यांवर पडेल भारी रिंबटचा हा वा काय दळभद्री स्वप्न आहेत सराफांच्या वारसाची. इथे मी रोज तुझ्या मार्गातला काटा काढण्याचा प्रयत्न करते आणि तुला हे सगळं सुचतंय. ताई अगं काय बडबडतीयस तू मामा काटा म्हणजे मामा तू काय पण बोलते ते आपल्या भेजामध्ये घुसत नाही. अरे तू आधी नीट मराठी शिक, मग सांगेन मी तुला. राजवीर काय रे तुझा चेहरा का असा दिसतोय? एव्हरीथिंग ओके? ये आत ये. काय झालं, कुठे गेला होतास तू? नाही ते जस्ट थोडं दमल्यासारखं झालंय. त्याचे मी राजवीर मम्मा पासून लपवतोस? काय झालंय बेटा, सांग ना. मम्मा मी मगाशी म्हणालो होतो ना तुला, आता लग्नाच्या बाबतीत उशीर नको करायला, म्हणून मी मिस मयुरींच्या घरी गेलो होतो. मग मयुरीने नकार दिला? नाही त्यांचा तर होकारच आहे. त्यांच्या घरच्यांची तशीच इच्छा आहे. पण काय प्रॉब्लेम काय? मम्मा कुंदा काकू त्या तयार नाहीयेत. काय? अरे मी आहे ना, तू नको काळजी करूस. मी बोलेन त्यांच्याशी, मी करेन ना कन्व्हिन्स त्यांना. नाही मम्मा तर नाही ऐकणार. अशा कशा नाही ऐकणार? अरे तुझी ही आई तुझ्या सुखासाठी ना त्यांच्या समोर भीकही मागे. चल आपण आत्ताच जाऊन बोलूया. प्लीज. एकतर आत्ताच तुझी तब्येत बरी झाली आहे आणि रागाच्या भरात त्या उगाच तुला काही बोलल्या तर मला नाही आवडलं. अरे वेड्या, नको माझी एवढी काळजी करूस. खरं सांगू का राजवीर, तू आज तिथे असा एकटा गेला ना, ते अजिबात नाही आवडलं मला. पण एक आई आपल्या मुलाच्या चुकीवर पांघरून नाही घालणार तर कोण घालणार? तुझे बाबा गेल्यापासून मी एकटीनेच तर सांभाळली ही जबाबदारी. तुझी आई पण मी, तुझे बाबा पण मी. मग आता मला सांग, मी तुझ्याबरोबर नाही आले तर कोण येणार? सॉरी मम्मा. आईला सॉरी बोलायचं नसतं. तू बाळ आहेस माझं. तुला लग्न करायचंय ना मयुरीशी, तुझं लग्न होणार. काय प्रॉब्लेम आहे कुंदाताईंना? आपण जाऊन बोलू ना. आपल्याविषयी ज्या काही शंका कुशंका असतील, त्यांना भीती असेल ना, त्या सगळ्या दूर करेन मी. राजवीर ते तयार नाही झाल्या ना, तर तिकडे जाऊन त्यांचे पायही धरेन.
माझ्या मुलाचं सुख पाहायचंय मला, त्याचा आनंद हवाय मला. तू नको काळजी करूस, कारण माझ्यासाठी फक्त तू महत्वाचं आहेस. थँक्यू सोमा, थँक्यू सो मच. स्वतः सगळं ठरवून टाकायला लग्न म्हणजे काय पोरखेल वाटलं का तुला? हा अगं, मला नाही तर किंमत घरातले मोठे म्हणून आम्हाला तरी सांगायचं असतं सगळं. मला तिने कल्पना दिली होती. वा, छान. ते तुम्ही अजून पाठ रकड करा तिची. मयू, अगं आपण गरीब आहोत. ते सराफ श्रीमंत आहे, ते बंगल्यात राहतात. ते सराफ त्यांची आणि आपली बरोबरी होऊ शकत नाही. जमीन आणि आसमान इतका फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यामध्ये. अगं पण छोटे मालक खूप चांगले आहेत, मला माहिती आहे आबा. अहो पण ती यामिनी मॅडम, त्या माहिती आहेत ना तुम्हाला कशा आहेत ते? त्या कशा वागतात मयूशी, बघितलंयत ना तुम्ही? फक्त सगळ्यांना दाखवायला गोड वागतात सगळ्यांची. मयू, अगं अशा बाईची सून व्हायची स्वप्न कधी आणि कशी पडली का तुला? ऐक ना मी काय म्हणते, मग मी पण तुझीच मुलगी आहे ना. त्या माझ्याशी कितीही वाईट वागल्या ना तरी पण मी माझ्या चांगुलपणाने त्यांना जिंकून घेईन. विश्वास ठेव नाही, प्लीज प्लीज. अगं लग्न म्हणजे आयुष्यभराचा प्रश्न असतो ग. विषयाची परीक्षा का घ्यायची आहे तुला? ऐक ना ऐक, तूच म्हणतेस ना, संसार म्हटला की कधीतरी भांड्याला भांडं लागतंच. मग समजा असं कधी काही घडलं तर मी त्यांच्या समोर नमतं घेईल ना. आणि मला तूच आतापर्यंत सांगत आलीस की आपल्याला आपल्या चांगुलपणाने माणसं जिंकता येतात. चांगुलपणाने चांगली माणसं जिंकता येत आहेत मयू. तुला वाटतं तितकं हे सगळं सोपं नाहीये ग. ते काय नाही, मी तुला स्पष्ट सांगते, तू मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केलास ना तरी हे लग्न मला कधीही मान्य होणार नाही. आई अगं, आई तू आत्ताच यामिनी मॅमच्या इतकी विरोधात आहे. तुला जर का त्यांचा खरा चेहरा कळला तर काय होईल? मयू, देवाच्या मनात असेल ना तर कुंदाचा विरोध पण मावळेल. मी बोलतो तुझ्याशी. आबा ऐकेल नाही. हा ऐकली, काय काळजी करू नको. मयू, तू नको काळजी करूस, होईल सगळं नीट. हा. ताई एकटीच खेळतेस? आता उरलंय कोण समोर? एक एक करून सगळ्यांना तर संपवलंय मी आजवर. तरी प्रॅक्टिस साठी खेळ. मग मी खेळू का तुझ्या बरोबर? सागरगोटे नाहीये, बुद्धिबळ आहे. बुद्धी आणि तुझा काही संबंध आहे का मिठू? हो, नाहीच मला बुद्धी. नाही नाही, मान्यच ना मला, नाहीच बुद्धी. ताई, पण तुला राग येणार नसेल तर एक सांगू? ताई, तू ना आतापर्यंत खूप मोठे मोठे डाव खेळली आहेस, पण अजूनही एक व्यक्ती तुझ्यावर बारी पडतीये. अजूनही हरवू शकली नाहीयेस तू तिला. कोण? मयुरी. ती आणि राजवीर लांब जावेत म्हणून तू आतापर्यंत काय काय नाही केलंस.
पण त्या जगाचा काय उपयोग? उलट ते अजूनच जवळ आलेत. आणि आता तर काय, त्या दोघांच्या लग्नाला परवानगी द्यावी म्हणून तू चक्क त्या मयुरीच्या आईचे पाय धरणार आहेस? मूर्ख आहेस तू. म्हणून म्हटलं ना, बुद्धिबळ जमणार नाही तू. ताई, आता ह्या गोष्टीचा आणि बुद्धिबळाचा काय संबंध? कधी कधी शत्रूला तो जिंकतोय असं भासवावं लागतं. त्यासाठी 2 पावलं मागे यावं लागतं. चल, तुला नाही समजलं, जा 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 तू जा. नाही 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 ताई, ताई कळलंय, मला कळलंय. म्हणजे या सगळ्या मागे सुद्धा तुझा काहीतरी डाव आहे, बरोबर? तेच म्हटलं, इतके सहजासहजी ताई त्या मयुरीच्या आईचे पाय धरायला तयारच कशी झाली? पाय धरले म्हणजे माघार घेतली असं होत नाही. वेळ आली की समोरच्याचे पाय धरावेत नीट. आणि तो गाफील असताना मयू, ऑफिसला जाताना ही जोशीबाईंची चकलीची ऑर्डर देऊन जा. ऐक ना, आज ब्युटी कडून ना कोण घेऊन ये, मला मेहंदीची ऑर्डर आली आहे. आणते. काय ग, काय झालं बघू? अगं काय नाही बोलले ना. कसलं एवढं टेन्शन घेतलंस तू? हे बघ, तुझं आणि राजवीर सरांचं नातं आम्हाला मान्य आहे ग. हो, पण आईला पण हळूहळू पटवून देऊ आपण. तू नको ना टेन्शन घेऊ. आणि हे बघ, मी सांगतोय ना तुला, तुझं आणि राजवीर सरांचं लग्न होणार. हा, आणि मी भाऊ म्हणून राजवीर सरांचेच कान पिळणार. नाही भाऊ, मयू, तू घरातल्या सगळ्यांना या लग्नासाठी तयार केलं असलंस तरी मी या लग्नाला कधीच परवानगी देणार नाही. ऐक, थांब जरा. मयू, अगं आई आहे मी तुझी, शत्रू नाहीये. तुझ्या भल्याचाच विचार करते. आई मला माहिती आहे ग ते, पण अगं माझं राजवीर सरांवर खरंच खूप प्रेम आहे आणि त्यांच्याशी लग्न होण्यातच आमचं भलं आहे. ते कसं समजावं मी तुला? आई, माझ्या प्रेमासाठी मी कितीही त्रास सहन करायला तयार आहे. आले मयू, अगं छोटे मालक, अगं ही छोटे मालक आणि मालकीन बाई येत आहेत. जा जा लोक, तू जा लोक, जा जा जा. येऊ का? या मालकीन बाई या. नाही, राहू दे चप्पल राहू दे. असं दे. छोटे मुलं बस बस बेटा. बसा बस. नाही नाही आबा, तुम्ही बसा. नाही मी नको, तुम्ही बस. आबा, तुम्ही बसल्याशिवाय आम्ही बसणार नाही. हा, प्लीज बसा. बस बेटा, बस. तुमचं लग्न जुळवायला नाही, मोडायला आलंय मी आज.
इथे आलायत याचा अर्थ नक्कीच काहीतरी वेगळं सुरू असेल तुमच्या डोक्यात. आज तुम्ही असं एकदम अचानक कसं काही येणं केलं? माझ्या राजवीरसाठी आले मी. मान अपमान सगळं बाजूला ठेवून काहीही करू शकते मी त्याच्यासाठी. तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे की आमच्या राजवीरनी आणि तुमच्या मयुरीनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. आबा, माझा या नात्याला विरोध नव्हता, पण मग गोष्टीच अशा घडत गेल्या की दुरावा वाढत गेला दोन्ही कुटुंबांमधला. बजरंग आल्यापासून जे काही घडलं त्याबद्दल सगळ्यांनाच खंत आहे ऑफकोर्स, पण मग काय ना, माझाही तोल गेला. इमोशन्सच्या भरात त्या भावनेत जरा जास्तच बोलून गेले. शेवटी आपल्या मुलांच्या सुखासाठी काही गोष्टी बाजूला ठेवतो आपण, काही गोष्टी विसरता येत नसल्या तरीही. जाऊ देव मालकीनबाई, झालं गेलं गंगेला मिळालं. नाही नाही आबा, मी तर मनावर दगड ठेवून सगळं विसरायला तयार आहे. कुंदताई, पण प्लीज तुम्ही, प्लीज हात जोडते मी तुम्ही. अहो, हात काही जोडताय? पण या दोघांच्या लग्नाला होकार द्या प्लीज. हवं तर पाय पड मी तुमच्या. अहो मालकीनबाई, नाही, तुम्ही हो म्हणा. नाही, तुम्ही आधी हो म्हणा कुंदाताई. माझ्या मुलाच्या प्रेमासाठी, त्याच्या सुखासाठी, त्याच्या आनंदासाठी, माझ्या राजवीरच्या भविष्यासाठी मी पाया पडू शकते तुमच्या. माझी काहीही चूक नसली तरीही तुम्हीच एकदा विचार करा, तुम्ही जर माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? बजरंगने राजवीरच्या बाबांचा खून केलाय हे सगळ्यांसमोर अगदी स्पष्टपणे सांगितलं. काय करणार होते मी? राग नसता का आला मला? एक बायको जशी वागली असती तशीच वागले मी. प्लीज. या का आले तिथे? ट्रक आला होता. साहेब होते तिकडे. मला आठवत आहे. घात केला. साहेब गेले. मारलं त्यांना. ऍक्सिडेंट. मोबाईल शूटिंग. मालक गेले. ऍक्सिडेंट. शूटिंग. मोबाईल शूटिंग. शांत राहा. मालकीनबाई, काय त्याला जरा त्रास आहे ना. आता शांत झालाय तो. काय सांगायचं तुम्हाला? हे अजून पूर्णपणे धक्क्यातून सावरले नाही. मला फक्त एवढंच सांगायचंय, तुम्ही कोणतीही भीती मनात बाळगू नका. आणि माझ्या राजवीरच्या वतीने आज तुम्हा सगळ्यांसमोर मी वचन देते कुंदाताईंना की तुमची मुलगी मयुरी आमच्या घरात सुखात राहील.
माझा त्या दोघांना आशीर्वाद आहे. आणि कुंदाताई, तुम्हाला जो प्रश्न पडला होता की लग्नानंतर राजवीरवर अशी वेळ आली की त्याला मम्मा किंवा मयुरी दोघांपैकी कोणा एकाची निवड करायची असेल तर तो कोणाची करेल? तर आज मी तुम्हाला वचन देते की राजवीर कायम मयुरीचीच निवड करेल. मम्मा